सावकाश वगैरे रेडी वाजले नाही आहेत अजून 10. आईला मी सांगितलेलं की 9:30 वाजता येईल. जेवण वगैरे सगळं रेडी आहे. आणि आज सनीला थोडंसं वेगळं स्वीट पटेटो पण दिलेलं आहे. आई चपात्या करणार आहेत नाश्त्यासाठी आणि बाकी सगळं रेडी आहे. सो आज आंटीसुद्धा नाही आहेत. आंटींना थोडंसं त्यांना पण ब्रेक पाहिजे मग त्यांनी आज सुट्टी घेतली आहे. सो सकाळपासून तेच सगळे काही गडबड. 5:30ला मी उठली आहे कारण व्हिडिओसुद्धा एडिट करायचा होता. नाहीसा वगैरे गेला मग व्हिडिओ वगैरे एडिट केले. आता मी आईबरोबर चालली आहे कारण आईला तिचे काही ब्लाऊज स्टिच करायचे आहेत. मला पण माझ्या साड्या द्यायच्या आहेत. ब्लाऊज करायला आपल्या फेस्टिवल चालू होती. सगळ्या साड्या आपल्या फेस्टिवल्सच्या वेळेस रेडी असायला पाहिजेत. काही साड्या माझ्या ऑलरेडी रेडी आहेत, काही साड्या मला द्यायच्या आहेत. आणि आईचं सुद्धा जो टेलर आहे तो इकडनं लांब आहे पनवेलपासून. आता तिकडे घेऊन चालली आहे. नाहीसा येण्याच्या आधी ट्राय करेल की लवकरात लवकर घरी येऊ. नाश्ता करायला पण टाईम नाही मिळाला आहे म्हणून मी माझा नाश्ता घेतला आहे कारण जोपर्यंत आई तिथे तिच्या टेलरकडे काम करेल तोपर्यंत मी माझा नाश्ता करून घेईल. चल लेट्स गो. पार्किंग आहे ना मग इथे दिसतोय का बघ कुठलं देऊळ आहे. Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine start झाला आहे. जसं मगाशी बघितलं रचना गेली आहे. तिचं काही काम आहे आईसोबत. सो लवकर उठून टिफिन रेडी करून जेवण रेडी करून नाईसाचं आवरून तिला स्कूलच्या म्हणजे व्हॅनपर्यंत सोडून परत रेडी होऊन ती गेली आहे आई बरं. सो बिझी बिचारीचा स्केड्यूल आहे. मी चाललो आता हॉस्पिटलला. आज फक्त हॉस्पिटल आहे. सो 12 to 6 आहे. मस्त नाश्ता करून आता मी निघालो आहे. आईची पण मस्त पूजा झाली आहे. सो येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. हां सुखी भव यशवंत हो. नीट चा चल. आज लवकर सुटणार आहे. हां क्लिनिक नाही. चल 7 वाजले आहेत 12:30. सनी मी येण्याच्या आधीच गेला. तो 11 वाजताच जातो आणि आता नाईसा येईल. मग आता तिला मी खाली घ्यायला चालली आहे. सो मी ऑल द वे खाली गेली आणि बसली. मी आज तरी जरा लवकर जाते कारण युजली कसं होतं तिच्या नानीचा फोन येतो आणि मी लगेच निघते पण लिफ्टवरती यायला एवढा वेळ लागतो किंवा मला थोडंफार लेटच होतं. आज मी कॉल येण्याच्या आधीच खाली गेली बट त्यांचा फोन आला की व्हॅन काय बिघडलेली मग ती आत्ता आली आहे. सो आत्ता किड्सला घेत आहेत मग ट्रॅफिक येईल सो थोडा वेळ लागेल अर्धा तास वगैरे. आणि मग मी विचार केला की लेट्स गो अप. वरती बसते घरात. आणि एक गोष्ट मला सांगायची. आत्ता मी ॲक्च्युली ॲडव्हर्टाईज बघितली आमच्या ह्याच्यात लावली आहे लिफ्टमध्ये कॅरेट लेनची. सो त्याच्यावरनं मला आठवलं जेव्हा लास्ट टाईम मी कॅरेट लेनमध्ये गेलेली तेव्हा मी सांगितलेलं की मी त्यांच्याबरोबर एक प्लॅन जॉईन केलेला आहे. इट्स लाईक अ ट्रेजर चेस्ट प्लॅन असं त्यांनी नाव ठेवलं आहे. म्हणजे मंथली तुम्हाला जेवढी अमाऊंट हवी आहे तेवढी तुम्ही तेवढ्या अमाऊंटचं तुम्ही तो प्लॅन बनवू शकतात. लाईक 1000, 2000, 5000, 10,000 जेवढ्याचं तुम्हाला करायचं आहे एव्हरी मंथ फॉर 9 months. ती जी अमाऊंट आहे ती डिडक्ट होणार तुमच्या अकाउंटमधनं. जेव्हा ते एक्सपायर होणार तेव्हा तुम्हाला 1 month एक्स्ट्रा मिळणार. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही दर महिन्याला 1000 रुपीज करतायत सो 9 महिन्याचे झाले 9000. सो जेव्हा ते एक्सपायर होणार त्यानंतर तुम्हाला मिळणार 10,000. आणि त्या 10,000ची सुद्धा एक व्हॅलिडिटी असणार की या डेटपर्यंतच तुम्हाला जी काही गोष्ट आहे ती तुम्ही परचेस करू शकतात. जर इन केस त्या एक्सपायरीनंतर तुम्ही गेलात तर ते जे तुम्हाला एक्स्ट्रा बोनस जी अमाऊंट मिळाली आहे ना ती नाही मिळणार. मग तुम्ही जेवढी इन्व्हेस्ट केली आहे दर महिन्याला तेवढीच ती अमाऊंट तुम्हाला मिळणार आहे.
सो हाच जो माझा प्लॅन आहे आता एक्सपायर झाला आहे, लाईक लास्ट मंथमध्येच एक्सपायर झालं आहे, पण आता ते ऑक्टोबरपर्यंत ती व्हॅलिड आहे, जे एक्स्ट्रा मंथवाला आहे ते व्हॅलिड आहे. सो आज मी फायनली जाणार आहे, कारण मला ते एक्स्ट्रा जे मिळाले ते वेस्ट नाही करायचे आहे. सो मग मी विचार केला की काहीतरी एक छोटीशी ज्वेलरी मी घेते. अँड दिस इज अ नाईस प्लॅन की त्यानिमित्ताने एक होलसम अमाऊंट न भरता दर महिन्याला काही अमाऊंट तिथे डिडक्ट होणार, आणि मग नंतर जेव्हा तुम्हाला असं छान छान फेस्टिवलच्या टायमाला घ्यायचं असेल तर तुम्ही असं छान वस्तू घेऊ शकतात. असं सगळ्या युजली ज्वेलर्सकडे असतं. माझं असं कॅरेटलाईन बरोबर आहे, अजून एक लोकल ज्वेलर आहे तिकडे सुद्धा हा प्लॅन माझा चालू आहे. अँड मला पर्सनली असं वाटतं इट्स अ नाईस आयडिया. न घेणं म्हणजे तुम्हाला माहितीच आता किती बर्डनवालं स्ट्रेसवालं गोष्ट झालं आहे. होलसम अमाऊंट पे करणं कधी कधी ते खूप डिफिकल्ट होतं. सो मंथली आपण थोडेसे पैसे असे बाहेर काढले आणि शेवटी एक छान अशी वस्तू घेतली तर इट्स अ नाईस आयडिया. छान आहे. असं कधीपासून उठत नाही, अभ्यास पण करायचा. ती पडणार खालून खालून, त्याला बेस नाही आहे ना, ती पडणार खालून. तिच्या बॅग मध्ये घे पाहिजे तर तुला. छत्रपती विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. दिवा दिवा दीपक का कांदी पूर्ण मोठ्या दिवाला पाहून नमस्कार. घराची पिय बाळ महादेशमुख घरच्या चांगला आयुष्य. ती पण काय करते बाबांच्या कडनं पाय, बाबांच्या नमस्कार. आम्ही जाऊन आलो. छान सजवले आहे. नाईसा इथे चिंध्या गेलाय. अभी वो आपके जैसे थोड़ी बना पाएगी ड्रेस. हाँ बनाएगी ना, ऐसा टाइम मिले ना संडे को तब बना लो. वो अभी घर पे जाके ही करेगी. हाँ
चांगलं येते. नाही नाही दाखवते तुम्हाला. जास्त छानची कॉस्ट जास्त आहे मला माहिती आहे, कारण मी हे सॉर्ट केली त्यात मी नव्हती दिसली. ते 29,800. हां 29,800. याचे किती? 20 आणि किती आपलं बजेट? 9,000 पर्यंत. बजेट किती आहे? 20 वाली आहे ना ती? हो. आणि ही पण आहे त्या दोन. बघते मी. कोणती चांगली वाटते? पिंक वाली छान आहे. या दोन्ही छान आहे, ती आणि ही वाली ही थोडी लूज आहे. ते माझ्या साईजची ही नाही आहे आता स्टोअरमध्ये, ही नाही आहे. अजून कोणतीही तुम्ही ग्रीनवाला बोललात ना? हो. सगळ्यावर नाही ना, ट्रेडिशनलवर असं काही नाही आहे. मला रुबी वेअरमध्येच घ्यायचं. दिसून येतं. एक्स्ट्रा किती पे करायला येतात ही घेतली तर? फायनली आम्ही चूज केली. अरे पण मी अजून डिसाईड पण नाही केलं यार. छान आहे, मला आवडली. छान आहे. हे एकदा ट्राय करून बघा. साईडला ठेवायचं. ह्याची किती आहे तरी सर? रचनाला आवडली ही, कारण ही तिच्या बजेटमध्ये बोलते. ती बजेटच्या बाहेरच जाते. आम्ही ही घेतोय माझ्यातर्फे गिफ्ट. आणि तुमचे हां करू शकतात. फक्त गरम पाणी सेंट वगैरे परफ्यूमचं वगैरे तिथे थोडंसं तुम्हाला गरम म्हणजे आंघोळीच्या वेळेस नाही यूज करू नाही करू शकत जास्त. म्हणजे कसं करू शकतात पण जास्त नाही आहे. आणि तुमचे पॉईंट्स पण आहे 1,400 होते, हे पण तुमच्या डीलमधनं मायनस व्हायचं आहे. 1400 रुपये. 1400 रुपये. आय गेस ही माझ्या ह्याला नाही आहे, दुसऱ्या नंबरला. तो नंबर सांगा. त्याची एक्सचेंज व्हॅल्यू येते तुम्हाला 13,294. वापरते अजून थोडं वेळ. मंगळसूत्र आणि ती रिंग सोबतच. आणि डेली नको वापरू, कारण हे ना पडण्याची. हे कसं मीनाकारी असतं ना, त्याच्यामुळे थोडंसं गरम पाणी हे करावं लागतं. फक्त गरम पाणी ना, बाकी ते यूज करू शकतो. बाकीचं तुम्ही करू शकता. निघते की नाही माझ्या हातात ना, देतो ना. कोणती घ्यायची? आणि जो 24 कॅरेटचा गोल्ड रेट असेल त्यानुसार तुमचे गोल्ड ग्रॅममध्ये ते फिक्स होऊन जाईल. प्लस तुमचे 9 महिने झाल्यानंतर आमच्याकडनं जो कॉन्ट्रिब्युशन भेटते 10,000चा तो तुम्हाला भेटून जाईल. आणि जे गोल्ड ज्या दिवशी ॲप्रिशिएट झालं ती व्हॅल्यू तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. तर हा एक बेनिफिट आहे.
फक्त याच्यामध्ये गोल्ड रेट जसं वाढेल त्यानुसार तुम्हाला तुमचं ग्रॅमेज मिनिमम 10,000च आहे तुम्ही 5 किंवा 10,000ने स्टार्ट करू शकता, कारण कसं हा ग्रॅमेजवाला आहे ना. फोकस फोकस माझ्या हातावर येईल फोकस. आला तू हातावर वा. मी असं विचारते, असं घालायचं आहे का असं घालायचं आहे? ते उलटं झालं. उलटा है ऐसा ऐसे क्योंकि दिखाते वक्त ऐसे दिखाते हैं ना. हाँ वही. हाँ तो मुझे व्हाट इज इम्पोर्टेंट, मुझे सीधा दिखना चाहिए. लोगों का क्या है, वो कभी तो देखेंगे एक बार. थैंक यू. बाय कर. थैंक यू. थैंक यू. फायनली डन. इव्हेंट होणार आहे त्याचं फुल ऑन पार्टी. लागलं करण्यासाठी एकच कलर्स पेन्सिल का क्रेयॉन्स पाहिजे का? पण क्रेयॉन्स नाही, कलर पेन्सिल असतात. क्रेयॉन्स तसं चिपकतात. आता हा वाला चिपकते ना, हे वाला चिपकते वाले नाहीये. स्वतः हे झालंय आमचं डेली रुटीन. बाबा घेतात नायसाचा अभ्यास. तू केले आता, ठीक आहे, चल असू दे, चल कर आता. सगळे माझ्या मदतीला आलेत. आई सुद्धा बोलत होत्या की मी करते, पण आईने ऑलमोस्ट केले पण आहेत. आणि आज एका महत्त्वाच्या कामासाठी आई बाहेर गेलेल्या, त्याच्याबद्दल लवकरच तुम्हाला ब्लॉगमध्ये समजणार आहे ते काय आहे. सो थोड्या त्या गमल्या आहेत, म्हणून मग त्यांना सांगितलं की नको. सो इथे मॅडम करतायत. नायसाला शिकवतीये मी नाही सो हे तर सर्वात मजा येते करायला. काय नाही, फक्त पूल करायचं ना आपल्याला. वाव. आणि सनी दादा इकडे गुळाचं हे चाललंय. हळू करा फक्त. आणि मी इथे सगळी उद्याची तयारी करतेय, कारण उद्या आहे नागपंचमी. सो कोबी वगैरे चिरून घेतले, त्याला जे लागणारं साहित्य आहे ते सुद्धा सगळं चिरून घेतले. इकडे डाळ भिजत टाकले, कारण चणा डाळ टाकणार आहे. माठ आहे तो सुद्धा मला पूर्णपणे क्लीन वगैरे करून सगळं काही चिरून घ्यायचं आहे. सो जसं मी म्हटली की उद्या आहे नागपंचमी, आणि नागपंचमीच्या दिवशी काही असं कापलं वगैरे नाही जात. फोडणीचा आवाज सुद्धा एकदम असं हळू, म्हणजे न येणाऱ्यासारखं, कारण नागदेवता ह्यांना काही असं त्रास नाही व्हायला पाहिजे, म्हणजे काहीच आवाज नाही यायला पाहिजे. आपण जे काही शिजवतं ते, आणि इवन काही चिरलं नाही जायला पाहिजे, म्हणून सगळं आदल्या दिवशीच तयारी आम्ही सगळं आवरता 12 वाजलेले आहेत. उद्याची ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली आहे. साडी कोणती नेसायची ती सुद्धा टेलरकडनं आणली आहे. बाकीच्या साड्या सगळ्या टेलरकडे दिल्या. आणि जसं की मी सकाळी तुम्हाला सांगितलेलं की मी काहीतरी एक वस्तू घेणार आहे, आणि माझ्या बजेटनुसारच मी घेणार होती. तोच प्लॅन होता, आणि त्याच इंटेन्शनने मी कॅरेट लेनमध्ये गेलेली. सो मी काही इमेजेस काढलेले. मला ॲक्च्युली रिंग घ्यायची होती. सो काही त्यांच्याच ॲपवरनं सिलेक्ट केलेले आणि ते फेवरेट्समध्ये टाकून ठेवलेले. कारण खूपदा असं होतं की त्यांच्या स्टोअरला ते अवेलेबल नसतात, मग ते त्यांना ऑर्डर करावं लागतं. आणि ॲक्च्युली जी मला हवी होती ती त्यांना ऑर्डरच करायची होती, ती तिथे त्यांच्या स्टोअरवर नव्हती. बाकी खूप साऱ्या पाहिल्या पण मला नाही आवडल्या. त्यातच अजून एक कस्टमर होतं, त्यांनी पण रिंग्सच काढलेले, आणि त्यात ती होती लोटसवाली रिंग. आणि मी बोलली की चला वेअर करून बघूया, आणि ती एवढी सुंदर दिसत होती ना हातात. पण जेव्हा त्याची कॉस्ट विचारली तेव्हा ती माझ्या बजेटच्या बाहेर होती. मग माझं असं होतं की नको, मला मी जी सिलेक्ट केली ना मी तीच घेणार आहे. पण देन सनी वॉज लाईक की त्याला मला काहीतरी गिफ्ट द्यायचंच आहे. मग त्याने ते विचार केला की तू ती लोटसवालीच रिंग घे.
काही एक्स्ट्रा असेल ते मी पे करेल. अँड देन आय वॉज लाईक की नको कशाला, कारण मी जी सिलेक्ट केलेली त्याला ऑलमोस्ट लाईक 1 ते 1.5 महिन्या आधीच मी ती सिलेक्ट केलेली आणि त्याची कॉस्ट आता अजून थोडीशी कमी झालेली, कारण थोडंसं तिथे ऑफर चालू आहे कॅरेट लाईनमध्ये, म्हणून मी माझ्या डोक्यात तीच होती. बट मला ही सुद्धा आवडलेली. बट देन असं पण होतं की का ना, पण मग तो बोलला की ॲज अ टोकन ऑफ ॲप्रिसिएशन मला तुला एनीहाव काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे, सो वाय नॉट दिस. मग त्याची खूप इच्छा होती, म्हणून मग ती अंगठी फायनली आम्ही घेतली. टोकन ऑफ ॲप्रिसिएशन, आता तुम्ही सगळे लोक विचार करत असाल काय आहे, कशाबद्दल आहे, काय घडलं आहे, ते तुम्हाला लवकरात लवकर कमिंग व्लॉग्समध्ये मला वाटतं 1 ते 2 दिवसाचा तुम्हाला समजूनच जाईल. जे काही आहे ते फक्त माझ्यामुळे नाही, पण ते सगळ्यांमुळे झालेलं आहे, सगळ्यांमुळे ते पॉसिबल झालं आहे. आणि आत्ता नाही सांगते मी तुम्हाला, तो स्पीच मी ठेवला आहे त्या दिवसासाठी. सो जी काही तयारी चालू आहे, तयारी खूप काही चालू आहे, त्यातलं मलासुद्धा काहीही जास्त आयडिया नाही आहे, बिकॉज सगळं काही सनीच हँडल करते. सनी त्याच्या एवढं बिझी स्केड्यूलमधनं सुद्धा सगळं काही हँडल करते. माझ्यासाठी ॲक्च्युली जे एक प्रोग्राम त्याने ठेवला आहे तो ॲक्च्युली माझ्यासाठी एक सरप्राईज होता, बट एकत्र आम्ही असतो नेहमी, सो खूप काही गोष्टी त्या समजल्यात, बट ते कसं एक्झिक्यूट होणार आहे ते मलासुद्धा स्वतःला माहिती नाही आहे. सो माझ्यासाठी सुद्धा तो एक मोठा सरप्राईज असणार आहे आणि ते तुम्हालासुद्धा व्लॉगमध्ये लवकरात लवकर समजणार आहे. सो ग्लॅड अँड आय एम सो थँकफुल की खूप छान असं गिफ्ट सनीने मला दिला. मी अजिबात त्याचा विचार नव्हता केला आहे. तर आपल्या प्रत्येकाचा एक बजेट असतो आणि त्या बजेटनुसारच आपण ती गोष्ट शोधतो. मी लिटरली त्या बजेटपर्यंत त्या कॅरेट लाईनच्या ॲपमध्ये सुद्धा नव्हती गेली, कारण मला माहीत होतं मला तेवढं घ्यायचं नाही आहे. बट त्याची इच्छा होती आणि आय होप तुम्हाला सुद्धा ते आवडली असेल. खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आलेले आहेत. एनिवेज कमिंग ब्लॉग्समध्ये लवकरात लवकर तुम्हाला नक्कीच समजेल. सो यू पीपल स्टे ट्यून्ड. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.